वाटाण्याचा सीझन संपायच्या आधी ही रेसिपी नक्कीच करा. वाटाण्याच्या भरपूर रेसिपीज आत्तापर्यंत तुम्ही केल्या असतील, पण या पद्धतीने तुम्ही एकदा वाटाण्याची ही रेसिपी करून पहा. खात्रीने सांगते पुन्हा पुन्हा कराल. या रेसिपीसाठी आपल्याला मेन जिन्नस लागणार आहे वाटाणा आणि बटाटा. बटाटा तर सगळ्यांचाच फेवरेट असतो आणि बटाटा आणि वाटाण्याची याची जोडीसुद्धा कमाल आहे. त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला हरकत नाही. पहा, या रेसिपीसाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे. त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बटाटा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं व्हिडिओमध्ये जसं दाखवते ना, अगदी त्या पद्धतीने हा बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पहा, इथे मी संपूर्ण बटाटा अशाच पद्धतीने कट करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता, आपल्याला बटाटा खूप पातळ कट करायचा नाही आहे आणि अगदीच जाडही कट करायचा नाही आहे. जितक्या वेळामध्ये वाटाणा शिजणार आहे ना, तितक्याच वेळात आपला बटाटासुद्धा शिजला गेला पाहिजे. त्या पद्धतीने आपण हा बटाटा कट करून घेतला आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी वाटाणा आणि बटाटा काढून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे मोठ्या बाऊलमध्ये वाटाणा आणि बटाटा अशा पद्धतीने काढून घेते आहे. आपल्याला वाटाणा आणि बटाटा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी एका बाऊलमध्ये हा बटाटा आणि वाटाणा घेतला. आता आपण यामध्ये एक तांब्यावरून पाणी घालूया आणि 2 ते 3 पाण्याने मी हा वाटाणा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेणार आहे. बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असतात, त्यामुळे शक्यतो बटाटा छान धुवून घ्या, म्हणजे तो लाल पडणार नाही. तर पहा, अशा पद्धतीने थोडं हलक्या हाताने चोळून आपण हे सगळं स्वच्छ करून घेऊया. तर इथे मी 2 ते 3 पाण्याने वाटाणा आणि बटाटा धुवून ठेवते आणि लगेचच फोडणी करायला घेते. तर पहा, गॅसवरती आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई छान गरम झाली की यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला 1.5 चमचा तेल घालायचे. हे मोठे चमचे तुम्ही जर पळीने घालत असाल तर 2 पळ्या इथे तेल तुम्हाला घालून घ्यायचे. आता हे तेल छान असं गरम होऊन देऊया. त्यानंतरनं यामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतरनंच यामध्ये जिरं घालायचं. आता जिरंसुद्धा पहा, मस्त असं फुललं गेलं आहे लगेचच. आता आपण यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालूया. लसूण तुम्ही ठेचून कट करून घातलात तरी चालेल किंवा असा नुसताच कट करून घातलात तरीसुद्धा चालणार आहे. तेलावरती लसूण काही सेकंद फक्त परतवून घेतला. त्यानंतरनं यामध्ये चौकोनी फोडींमध्ये कट केलेला कांदा घालून घेतला. कांदा खूप बारीक कापू नका, थोडा असा मोठा मोठाच कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर पहा, इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा संपूर्ण कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत, मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही. गॅस बारीक करायचा नाही आहे, मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. आता इथे मी टोमॅटो ॲड केला. टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. तर पहा, गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मिडियम फ्लेमवर मी हा टोमॅटो मऊ असा शिजेपर्यंत परतवून घेतला. पाहू शकता तुम्ही, टोमॅटो छान असा शिजला गेलेला आहे. अगदी असाच मऊसूत टोमॅटो शिजवून घ्यायचा. त्यानंतरनं मध्यभागी मी थोडीशी जागा करून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालून घ्यायचे. तर पहा, आता यात मी सगळ्यात आधी थोडीशी हळद घालून घेते. अगदी थोडी हळद घालून घेतली. त्यानंतरनं इथे जवळपास 1.5 ते 2 चमचे आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 चमचा पावभाजी मसाला घालून घेतला. जर तुम्हाला पावभाजी मसाला घालायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला यामध्ये ॲड करू शकता. अर्धा चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली, ज्यामुळे भाजीला रंग छान येईल, आणि सोबतच अर्धा चमचा मी इथे धना पावडर घालून घेतलेली आहे. आता हे मसाले एक 20 सेकंद फक्त तेलावरती परतवून घेऊया. खूप जास्त वेळ नाही, काही सेकंद फक्त हे मसाले तेलावरती परतून घ्यायचेत. गॅसची फ्लेम आत्तासुद्धा मिडियमच आहे. मिडियम फ्लेमवर मी मसाले घालून घेतले आणि छान असे परतवून घेतले. त्यानंतरनं यामध्ये आपण जो स्वच्छ असा धुवून ठेवलेला वाटाणा आणि बटाटा होता तो घालून घेऊया. आता आपल्याला हा वाटाणा बटाटा घालून हे संपूर्ण छान एकजीव करून घ्यायचे. पहा, वाटाणा आणि बटाटा घातल्यानंतरनं सुद्धा 1 मिनिटभर हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरच. तर इथे मी सर्व मिक्स करून घेते आणि तसंच हे परतवूनसुद्धा घेते. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये कमी जास्त करू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या चवीची अशी भाजी मिळून जाईल. या भाजीमध्ये शक्यतो पावभाजी मसाला घातला की ही भाजी खरंच खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा पावभाजी मसाल्याचा वापर करून या पद्धतीने भाजी करून पहा, तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. आता यात मी जवळपास अर्धा ग्लास इतपत पाणी घालणार आहे.
कारण वाटाणा आणि बटाटा शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी हवं आहे. थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजवल्यामुळे ना छान अशी भाजी रसरशीत होते, खूप अशी कोरडी कोरडी वाटत नाही. चवीनुसार आत्ता मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा हे सर्व एकजीव करायचे. तुम्ही इथे पाहू शकता आपण भाजीमध्ये किती प्रमाणामध्ये पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, अर्धा ग्लास इतपत आपल्याला पाणी यामध्ये वापरायचं आहे. तर पहा, आता मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. आता झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया. झाकण ठेवल्यानंतरनं गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर याला 2 मिनटं मी होऊन दिलेलं आहे. आता 2 मिनटांनी झाकण काढून पाहूया. तर पहा, आपला बटाटा अजून शिजलेला नाही आहे, पण आपल्याला एकदा भाजी अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे बटाटा सगळीकडनं व्यवस्थित शिजला जातो. नाहीतर जो वरवर बटाटा राहिलेला आहे ना, तो किंचित असा कच्चा राहतो आणि खालचा बटाटा खूप छान शिजतो. त्यामुळे शक्यतो एकदा ही भाजी हलवून घ्यायची. जर तुम्हाला पाणी वाटलं की ह्यात खूपच कोरडं आहे, तर त्यावेळी तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पहा, मी परत झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेतली. आता आपला वाटाणा आणि बटाटा मस्त शिजलेला आहे आणि भाजीचं पूर्णपणे पाणीसुद्धा आटलेलं आहे. मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. पहा, बटाटा सहज असा तुटला जातो आहे, वाटाणासुद्धा छान शिजला गेलेला आहे. आपली ही चमचमीत, चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही यापूर्वी या पद्धतीने भाजी केली होती का? मला कमेंट करून नक्कीच कळवा. जर तुम्हीसुद्धा अशी टिफिनसाठी भाजी करत असाल तर ते सुद्धा नक्कीच सांगा. किंवा जर तुमचे मित्रमैत्रिणी आहेत जे ऑफिसला जातात आणि त्यांना अशी झटपट घाईच्या वेळी काहीतरी छान करायचं असतं, तर नक्कीच त्यांना माझी ही रेसिपी शेअर करा. ज्यामुळे त्यांचासुद्धा सकाळचा वेळ वाचेल आणि ते पटकनी अशा पद्धतीची वाटाणा बटाट्याची भाजी करू शकतील. पहा, वरतून मी भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालून घेतली आणि ही भाजी छान अशी मिक्स करून घेतली. टिफिनसाठी खूप उत्तम आहे. नक्की एकदा ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील. बरं चला, जाता जाता पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.